सर्वसामान्यांच्या हक्काचा आवाज जागर जनस्थान। भुसावळ शहरासह लगतच्या परिसरात कायदा व सुव्यवस्था अबाधित राखण्यासाठी तसेच रेल्वे आणि दीपनगर पॉवर प्लांट परिसरातील भंगार व कोळसा चोरीच्या घटनांना आळा घालण्यासाठी जळगाव पोलीस दल आणि रेल्वे सुरक्षा बल यांच्या संयुक्त विद्यमाने बुधवारी पहाटे व्यापक कॉम्बिंग ऑपरेशन राबवण्यात आलं। सकाळी 4 ते 8 या वेळेत पार पडलेल्या या धडक मोहिमेत अनेक संशयितांना ताब्यात घेण्यात आलं असून अवैध शस्त्रांसह चोरीचा मुद्देमाल जप्त करण्यात आलाय। जिल्हा पोलीस अधीक्षक श्रीकांत दिवरे आणि अप्पर पोलीस अधीक्षक संदीप गावी यांच्या मार्गदर्शनाखाली उपविभागीय पोलीस अधिकारी केदार बारबोले यांच्या नेतृत्वात ही कारवाई करण्यात आली। कारवाई दरम्यान रेल्वे पोलीस ठाण्यातील 3 गैरजामीन पात्र वॉरंटची अंमलबजावणी करण्यात आली आहे। यामध्ये सराईत आरोपी श्याम सुभाष शिरसाट याला अटक करून रेल्वे पोलिसांच्या ताब्यात देण्यात आले। पंचशी नगर परिसरातून भुसावळ बाजारपेठ पोलीस ठाण्याच्या अभिलेखावरील पाहिजे असलेला आरोपी शोहेब शहा शरीफ शहा याच्याकडून एक कोयता जप्त करण्यात आलाय। त्याच्या विरुद्ध भारतीय हत्यार कायद्यान्वये गुन्हा दाखल करण्यात आलाय। दीपनगर पॉवर प्लांट परिसरातील कारवाईत राजू सुरवाडे राहणार निंभोरा याच्याकडून सुमारे 50 किलो केबल तसेच केबल कापण्याचे साहित्य जप्त करण्यात आले। या कारवाईमुळे भुसावळ तालुका पोलीस ठाण्यातील केबल चोरीचा एक गुन्हा उघडकीस आला असून संबंधितांविरुद्ध कायदेशीर कारवाई करण्यात आली आहे। संयुक्त पथकाने रेल्वे व दीपनगर परिसरातील भंगार व कोळसा चोरीतील 60 रेकॉर्डवरील सराईत गुन्हेगारांच्या घरांची झाडाझडती घेतली। तसेच 27 संशयितांना चौकशीसाठी ताब्यात घेण्यात आले। याशिवाय 5 भंगार दुकानांची तपासणी करण्यात आली आहे। या मोहिमेदरम्यान संशयित व आरोपींची अद्ययावत डिजिटल नोंद तयार करून जळगाव पोलीस आणि आरपीएफ यांच्यात माहितीची देवाणघेवाण करण्यात आली आहे। जागर जनस्थानसाठी सुमित निकम, भुसावळ।